श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे। स्वामींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत। पहाटे 5:30 वाजता मंदिरामध्ये काकड आरती पार पडली। पावसात सुद्धा भाविकांची स्वामींच्या दर्शनासाठी प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते। ही दृश्य आपण बघतोय। आपणही अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन पुढार न्यूजच्या स्क्रीनवर सध्या घेऊ शकताय। एकीकडे गाभाऱ्यातली दृश्य आपण बघतोय आणि दुसरीकडे दृश्य आहेत जो असंख्य भक्तांचा जनसागर इथे लोटलेला आहे स्वामींच्या दर्शनासाठी त्याचे दृश्य। स्वामींकडे हेच मागणं आहे की गुरुपौर्णिमेनिमित्त आहे ना सगळे आम्ही जे तुमचे शिष्य आहोत त्यांच्यावर तुमची अशीच कृपा राहू द्या, तुमचा आशीर्वाद असाच ठेवा। मला गुरूंनी बोलवलं, मी आले इथे, मला खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय। काय साकडं घालणार तुम्ही आता स्वामी? मी आता काय माझ्या पोराच्या लग्नासाठीच हे करणार आहे, लग्नात त्याचं वासं म्हणून आपलं हे करणार आहे आणि आपलं माझी तब्येत वगैरे चांगली राहावी। आम्ही गेल्या 3 वर्षापासून गुरुपौर्णिमेला येतो। गुरुपौर्णिमेला खूप गर्दी असते, भाविक येत असतात, पण स्वामींच्या दर्शनामुळे आमचं खूप हे झाले, चेंजेस झाले, सुधारणा झाले, भक्त आहेत आम्ही आणि आम्ही असं दरवर्षी येतच राहणार गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थ। हे श्री स्वामी समर्थांचं वटवृक्ष मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी होत असते आणि यामध्ये यावर्षी असा बदल करण्यात आलेला आहे की मंदिर 24 तासापैकी 22 तास खुलं करण्यात आलेलं आहे। यामध्ये पहाटे 2 वाजता मंदिर उघडण्यात आलेलं आहे, 4 वाजता काकड आरती झालेली आहे। काकड आरती झाल्यानंतर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे। त्यानंतर 10:30 वाजता परंपरेप्रमाणे नैवेद्य आरती होणार आहे। त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे।